सातत्याने टीम फोर्स फिटनेस आरपी वाशीगाव या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. एक चांगली फ्लाइंग राईट शॉट सुरुवात करून देणारी ही वाशीगाव टीमची ओपनिंग जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 रोशन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट मॅच ऑन. 4 ओव्हरची मॅच. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर रोशनने मात्र रोषणाई दिली. टीम जय हनुमान कामोटे या टीमला ही पहिली सफलता. फलंदाज क्रमांक पहिला सचिन रजक मात्र कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. ॲक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता आणि एक चांगला झेल पकडला गेला. त्या ठिकाणी फिल्डर अक्षयने पहिल्या मॅचमध्ये देखील ज्यावेळेस कामोटे संघ खेळत होता रोशन म्हात्रेने पहिला षटकार मारला होता. या सेकंड मॅचमध्ये पहिला विकेट तो प्राप्त करतोय आणि नवीन फलंदाज चेतन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चेतनला एक चैतन्यशाली खेळ करावा लागेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांच्या विरुद्धमध्ये 50 धावांचं लक्ष्य होतं. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी मॅच आपण पाहिली. शेवटच्या क्षणापर्यंत मंगलमूर्ती कायुंदरे संघ लढला परंतु थोडेसे प्रयत्न कमी राहिले परंतु सामना जिंकला. तर चेतनजी परदेशी यांना आम्ही आमंत्रित करतो आणि वडवली गावचे आदरणीय विलासजी पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल रोशन. ओव्हर द विकेट. रोशनचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर होता परंतु या क्षणाला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉल जज केल्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनने धावफलक देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम फोर्स फिटनेस आरपी वाशीगाव या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. तर केतनजी परदेशी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. या मोमेंटला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळलाय. या अगोदर देखील हा स्ट्रोक खेळायचा होता. थोडंसं टायमिंग चुकलं परंतु या क्षणाला पुन्हा एकदा हा ब्युटिफुल आणि ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेतनच्या बाटमधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन आपल्याला पाहायला मिळतात. पहिला विकेट सचिन बाद झाल्यानंतर 1 डाऊनसाठी चेतन आला. एक नव चैतन्य गाठण्यासाठी वाशीगाव टीमसाठी एक महत्त्वपूर्ण खेळ चेतनला देखील साकारावा लागेल आणि तेच प्रात्यक्षिक तो साकारतो आपल्या टीमसाठी. बाउन्सर होता परंतु या क्षणाला जी उंचीची मर्यादा होती ती मर्यादा ओलांडली रोशन म्हात्रेने. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला आडव्या बॅटने. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावत आहेत. एक सिंगल पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल. सेकंड रन देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावांसाठी संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सुमितजी मांगरुळकर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील यायचं आहे. तर विनंती असेल की स्क्वेअर लेगच्या दिशेने ज्या प्रेक्षकांनी आपल्या रिक्षा पार्क केल्यात कृपया करून ते पार्किंग झोनमध्ये आपण लावा. सीमारेषेच्या लगतून ते रिक्षा थोडीशी पाठी आपण लावा प्लीज. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. धीम्या गतीने फक्त दिशा दिली. पॉइंटला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. एक सिंगल. धावांसाठी चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. 13 रन 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेग चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम फोर्स फिटनेस आरपी वाशीगाव या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 14 रन. चला तर नेक्स्ट मॅच मोहो टीमचे कॅप्टन आणि वाशिवली
या टीमचे कॅप्टन कृपया करून जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. तर माफ करा 13 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 गोलंदाजीच्या मार्कवर निखिल गोवारी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी त्याला इन्व्हाइट केले. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद 13 अशी स्थिती. स्पेल नंबर 2 4 ओव्हरची मॅच आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग कंप्लीट देखील या ठिकाणी करायचे आहे. आज संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी भिंगारी ही मात्र सजली गेली. या स्पर्धेच्या निमित्ताने नगरसेवक चषकाचा महोत्सव हा मात्र आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, ताकदीचा पुरेपूर वापर, परंतु या ठिकाणी घडलंय काय? पंचांच्या माध्यमातून विमर साठी नो बॉल आहे आणि नो प्लस 6 टोटल 7 धावा या क्षणाला ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीडची संधी असेल फलंदाज योगेश भगत याच्याकडे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी फलंदाजाला मिळत गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली फलंदाज योगेश यांच्याकडे. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. फ्रीडचा बॉल. जीवनामध्ये एखादी संधी ज्यावेळेस तुम्हाला मिळते त्या संधीचं सोनं तुम्ही खऱ्या अर्थाने जरूर करा, कारण ते सोनं तुम्हाला नवनवीन संधी प्राप्त करून देत असतात. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. फ्रीडचा बॉल. टायमिंग भरपूर चांगला आहे. हा झेल पकडला परंतु फ्रीडचा बॉल होता. एकच सिंगल. यावेळेस मात्र मेल फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल की काय? पुरेपूर फायदा मिळाला. मिळालेल्या संधीचं सोनं केले योगेश भगतने आणि चेतनने. अनेक स्पर्धांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. 22. रन 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत 11 रनवर खेळतोय बॅट्समन चेतन. 3 बॉल पेस केले तर हा बॉल वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या क्षणाला काय घडलंय? 1 रन मात्र 22च्या स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. तर विनंती असेल की जी ब्रेझा ब्लॅक कलरची जी कार आहे त्या वाहनधारकांना मी विनंती करतोय 6008 6008 नंबर त्या वाहनधारकाने कृपया करून आपली कार ती पार्किंगमध्ये लावा, कारण तुमच्या त्या वाहनामुळे येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत स्कोरबोर्डवर 23 रन आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस रन आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज नितीन सुतार. आणि खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला ना, अनेक स्पर्धा या दोन्ही फलंदाजांनी गाजवल्या.
टीम फोर्स फिटनेस आरपी वाशीगाव या टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितीन सुतार आणि योगेश भगत. परंतु सध्याच्या घडीला या मॅचमध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं अगेन्स्ट जयनमन कामोटे या टीमच्या विरुद्धमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. निखिलचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन थोडंसं जास्त होतं परंतु डीप मध्ये फिल्डर एक सोपा झेल सोडलाय. लोण्याचा गोया धरती मातेला अर्पण केला फिल्डर भावेशने. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. आणि ज्यावेळेस एखाद्या बॅट्समनचा झेल सुटला जातो ना त्यावेळेस एक नवीन कॉन्फिडन्स लेवल ही त्याची मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच मोहो टीमचे कॅप्टन आणि वाशिवली टीमचे कॅप्टन कृपया करून आपण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर येईल, पोचेल, जजमेंट चुकलं परंतु रन मिळतील 4. नितीन सुतारच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. टायमिंग अचूक होतं, ठोस निर्णय, ठाम कृती आपल्याला पाहायला मिळाली. नितीन सुतारची ज्या प्रकारे स्ट्रोक त्याने खेळला आणि या चौकाराच्या साह्याने 29 रन आतापर्यंत धावफलकावरती. धावांसाठी संघर्ष आणि त्या संघर्षाला सामर्थ्य मिळत असताना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग थोडंसं चुकलं, पाहता पाहता एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाली. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रनच्या सरासरीने टीम फोर फिटनेस आरपी वाशीगाव या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या ती म्हणजे 2 गडी बाद 30 रन, 13 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. ओव्हर नंबर 3 कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी योगेश म्हात्रे, नीरज म्हात्रेला आमंत्रित केलंय स्पेल नंबर 3 साठी. चला मॅच स्पीडली ऑन करा. आणि नेक्स्ट मॅच मोहो टीमचे कॅप्टन आणि वाशिवली टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन आतापर्यंत होतात. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज नीरज म्हात्रेला इन्व्हाइट केलंय. जयनमन कामुटे या टीमचं वेग भन्नाट होता, जसा टप्पा पडला गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज नितीन सुतार. परंतु येणाऱ्या काळामध्ये एक मोठा स्कोर उभारण्यासाठी तेवढेच दमदार स्ट्रोक खेळावे लागतील योगेश भगत आणि नितीन सुतार या दोन्ही खेळाडूंना. लोअर फुलटॉस होता, लॉफ्ट केला, टायमिंग थोडंसं चुकलं परंतु एक सिंगल त्याने फक्त कंप्लीट केली. मिसफिल्डिंग बॅकअपसाठी फिल्डर, गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत किती मोजावी लागेल. तिसरी रन होईल की काय. आणि पंचांच्या माध्यमातून बॅट्समन आहे रनआउट. दुसरी रन पूर्ण केली आणि तिसरी रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. 32 रन आतापर्यंत होतात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हितेश शेट्टी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरच्या मॅचमध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने आपल्या टीमला
महत्त्वपूर्ण भूमिका त्याने बजावली आपल्या टीमसाठी. हितेश शेट्टी न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातले. 24 संघांचा सहभाग असलेली स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये 8 संघ आपण खेळताना पाहिले. आजच्या दिवसामध्ये देखील 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. लोअर फुलटॉस होता, थोडंसं दडपण आलं, परंतु स्क्वेअरलेगच्या दिशेने मिस फिल्डिंग. बॅकअपसाठी डीपमधून फिल्डर आलाय. दुसरी रन देखील पूर्ण होते. तिसऱ्यासाठी कॉल, परंतु फेकी चांगली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला जनुमान कामोटे या टीमला. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 34 रन आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो. क्रिकेटमध्ये एक एक रनने धावफलक वाढतं, परंतु जर त्या धावफलकाला गती तुम्हाला द्यायची असेल ना, तर मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी देखील तुम्हाला करावी लागते. ज्या प्रकारे पेनाने लिहिलेला एक एक शब्द मोठा निबंध देखील तयार होतो, क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण होते. 35 रन. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही शेवटचे 2 बॉल. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गुणवंतच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण केली. 36 रन. नीरजचं कौतुक करावं लागेल, कारण मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत त्याने रोखलं टीम फोर्स फिटनेस RP वाशीगाव या टीमला. शेवटचा अंतिम बॉल. 36 रन. फुलटॉस होता, उडवलाय. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली नीरज म्हात्रेने, परंतु या शेवटच्या बॉलवर चुकीला माफी देणार नाही. फलंदाज योगेशच्या बाटमधून येतोय. हा 6 रनसाठी षटकार येतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम फोर्स फिटनेस RP वाशीगाव या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या होते ती म्हणजे 3 गडी बाद 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 7 बॉल आतापर्यंत त्याने पेस केलेत. 7 बॉलमध्ये 18 या धावसंख्येवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर हितेशने अवघी 1 धाव. योगेश भगतचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार त्यांनी मारलेत. 257.14चा त्याचा स्ट्राईक रेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आज संपूर्ण भिंगारी नगरी एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्रित आली. ज्या प्रकारे श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी यांनी घेतलेली गेले अनेक दिवस मेहनत, जे स्वप्न त्यांनी पाहिले की स्पर्धा साकार करण्याचे, आणि कालच्या दिवसामध्ये मोठा उत्साहाच्या वातावरणामध्ये उद्घाटन सोहळा. 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रमांक 4. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सोनू पाटील आलाय. पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली होती आणि त्या विजयामध्ये सर्वाधिक वाटा असलेला खेळाडू म्हणून देखील सामनावीराचा पुरस्कार या खेळाडूला प्राप्त झाला. एक सिंगल कंप्लीट केली पहिल्या बॉलवर. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठमोठे फटके खेळतो, जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं इम्पॉर्टंट असतं आणि तीच भूमिका साकारली. या मोमेंटला लॉफ्ट केला आपल्या अनोख्या शैलीमध्ये. जसा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा हा बॉल, परंतु त्याला पाठवलंय. 6 रनसाठी हा षटकार आलाय. एकूण 49 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक मायबाप प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सरसे स्वागत या ठिकाणी करतोय. 400हून अधिक मायबाप प्रेक्षक आतापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतात.
त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा सरसे स्वागत नगरसेवक ट्रॉफी मध्ये करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस समोरच्या दिशेने हवाई सफर पाहायला मिळतोय. लॉंग अँड हाय सलग बॅक टू बॅक तिसरा षटकार आतापर्यंत योगेश भगतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकार आतापर्यंत लगावलेत. पहिल्या मॅच मध्ये देखील हिरो राहिला, या मॅच मध्ये देखील तीच कामगिरी करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. सोनू पाटील थोडासा महागडा ठरतोय. 3 बॉल आतापर्यंत सोनूने पेस केलेत. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा त्याच्या विरुद्धामध्ये आले. चर्चा रंगली जाते. टीम जय हनुमान कामोटी या टीमची चर्चा ती करतायत. एक नवी रणनीती आखतायत येणाऱ्या काळासाठी, कारण प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकार या समीकरणावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला थोडासा दबाव वाढत असताना टीम जय हनुमान कामोटी या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. 55 रन आतापर्यंत होत आहेत. जुनं ते सोनं असं नेहमी म्हटलं जाताना तशीच काहीतरी प्रात्यक्षिका पाहायला मिळाली. कारण चेंडू थोडासा घाय झाला होता, परंतु तो चेंडू शोधून काढला. जे स्वयंसेवक आहेत श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ बिंगारीचे, त्यांचं देखील जरूर कौतुक करावं लागेल. आणि त्यांच्याच सोबत वाशीगाव टीमचा एक खेळाडू देखील गेला होता बॉल शोधण्यासाठी. 55 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 55. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. जर 2 ते 3 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर वाशीगाव टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला थांबवलंय बॅट्समन हितेशला. तर चला नेक्स्ट मॅच. वाशिवली टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. त्यांचं देखील सिद्धिविनायक ट्रॉफीच्या माध्यमातून सरसे स्वागत. आणि त्याचबरोबर मोहो टीमचे कॅप्टन आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील यायचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. गुणवंत बॉल खाली पकडलाय हा झेल आणि एक दमदार विकेट प्राप्त केलाय. ज्या फलंदाजाने काही काळ मात्र डोकेदुखी निर्माण केली होती जय हनुमान टीम समोर, त्या फलंदाजाला मात्र परतीचा इशारा दिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो गुडलेन स्पॉटवर जसा टप्पा पडला, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन भरपूर होतं. डीप मध्ये फिल्डर होता. मिड विकेटला गुणवंतने एक चांगली गुणवत्ता दाखवली आणि स्वतःला सिद्ध केलं. ज्या प्रकारे एक अमेझिंग झेल त्याने पकडला. नवीन बॅट्समन विजय खडसे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल, जर या बॉलवर एखादा षटकार आला ना तर कुठेतरी 16+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. टार्गेट सेट करणारा बॉल पहिल्या मॅच मध्ये 69, दुसऱ्या मॅच मध्ये 50, तिसऱ्या मॅच मध्ये किती होतील. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, नावामध्ये विजय आहे आणि विजयासाठी पहिल्या सत्रामध्ये आम्हाला एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. ही भूमिका मनामध्ये ताईत करून शेवटच्या बॉलवर एक षटकार आला आणि या षटकाराच्या साहाय्याने 61 रन, 61 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि 62 रनचं टार्गेट असेल. तर चला मोहो टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण त्वरित या टॉस साठी. मिस्टर रोहित पाटील आपण त्वरित या टॉस साठी. 62 धावसंख्येचं टार्गेट आणि या 62 धावसंख्येचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील गिली चंपा फेम अमितजी म्हात्रे सर. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो आदरणीय सोमनाथजी शिंदे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच मोहो टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच विरोधामध्ये वाशिवली टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. आणि सोमनाथजी शिंदे साहेब यांना मी आमंत्रित करतोय, जे उद्योजक आहेत, आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. 5 ओव्हरची मॅच आहे, फ्रेश मॅच. टेलीज कॉल आणि टॉस जिंकलाय. तर वाशिवली टीम आपण टॉस जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? बॉलिंग करू. बॉलिंग तुम्ही कराल. आज एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय बोलाल? कारण श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ
भिंगारी यांनी घेतलेली मेहनत भरपूर थोडासा लांबचा प्रवास तुम्ही देखील केलाय, परंतु तू हे आयोजन पाहून तुम्ही काय बोलाल? आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही चांगला बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आमचा. त्यानंतर रोहितजी यांच्याकडे आपण जाणार आहोत. रोहितजी, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग केली असती. परंतु सर्वप्रथम बॅटिंग तुम्हाला करायची आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये असे कोणकोणते बॅट्समन तुमच्या टीममध्ये आहेत ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये? आमच्या सूर्या, जयेश, मिथून स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा चांगली आहे आणि त्या आम्ही आता जास्तीत जास्त धावा स्कोर करण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. दोन्ही टीमना शुभेच्छा असतील. 62 रनचं लक्ष आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये. अमितजी मात्रे सर पुन्हा एकदा जॉईन होतील. बहुत बहुत तो शुक्रिया राहुल सिरसाट जी, इनका आवाज़ आप सुन रहे थे। एक मराठी के बेहतरीन कमेंटेटर है और जिन्होंने अपने अमोघ वाणी से सभी टूर्नामेंट को चार चांद लगाए और आज वो भिंगारी में आए हैं और उन्होंने सुबह से एक शानदार अच्छी कमेंट्री करके सभी का दिल जीता है। तो चलते हम मैदान के अंदर। दोपहर का सत्र बन चुका है और घड़ी के अंदर 1:49 गुड आफ्टरनून। और आप सभी लोग देख रहे हैं नगर सेवक ट्रॉफी 2025 का ये भव्य दिव्य नियोजन। जीतने के लिए इस बार देखा जाए तो जहरमान कामोडे टीम को रन चाहिए मेरे हिसाब से 24 गेंदे और 62 रन। बासठ रनों की जरूरत है। 62 का पीछा करने के लिए कामोडे के सलामी बैट्समैन स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं रोशन म्हात्रे और सोनू पाटिल। ये जोड़ी मैदान के अंदर पहले मैंडेटरी पावर प्ले फेंकने के लिए खुद 11 आए हैं, यानी कि योगेश गेंदबाजी करने के लिए। 2 खिलाड़ी गज के बाहर है, बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है और दायरे के अंदर 2 अंपायर है। ये किधर नहीं सुनने को मिलेगा। एक ही ठिकाना पेन आ जाएगा तो समझ जाइए दरवाजा खुल गया, खुल गया दरवाजा, खुल जा सिलसिम। और इसी के साथ देगी है छक्का, हक्का बक्का कर दे बॉलर को। और दरवाजा खोला पहले गेंद के ऊपर और स्वागत किया गेंदबाज का। इस बीच रोशन ने खाता ओपन कामोटे का और खुद का। इस बार हवा में पॉइंट के ऊपर कैच इट इज गॉन। इसे कहते बॉलर की खूबी। अगर तू छक्का मारेगा तो अगले बॉल में तुझे मैं घर के अंदर भेजूंगा। यही किया और छक्के के साथ और 6 के साथ टीम को पहला झटका लग चुका है। एक अच्छे खेल रहे थे लेकिन पॉइंट के ऊपर लिया क्या, थोड़ी सी गेंद बाहर रखी और इसके ऊपर उन्होंने खेलने की कोशिश की थी पॉइंट के ऊपर से, लेकिन एलिवेशन नहीं मिला। बल्लेबाज कौन? आज का दूसरा दिन सिद्धिविनायक क्रिकेट टीम भिंगारी इनके माध्यम से किया हुआ आयोजन नियोजन। और तेजस म्हात्रे साहब बामन डोंगरी। म्हात्रे साहब है, उनके बंदूक के अंदर गोली बहुत है। गुना हास रहे।
तो स्कोर 6 रन। और देखिए हमारे संदीप पाजी भी खाना खाने के लिए पहुंच गए। वाह, चक दे पड्डे उड़ा दे तोते, दुआ खटक। जानते हैं, पंजाबी आते हैं तो कुछ अलग ही बात हो जाती है। भांगड़ा 6 रन। आज सबको ही वेज पकड़ने का शनिवार है, एक तो उपवास पकड़ो, ऊपर यमराज क्या बोलेगा। और स्लो रन का प्रयोग किया है, गति परिवर्तन वाली बॉल, और फंसाया बल्लेबाज यहां निखिल गोवारी को। टीम का टोटल स्कोर है 6 के घर में, आखिरी 3 बॉल शेष। योगेश भगत राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे दायात की बल्लेबाज के लिए। इस बार प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है, गेंद बल्ले के ऊपर जल्दी आई नहीं है, लेकिन शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया। जब तक एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है। स्कोर पहुंचा है 7 के घर में, और अंतिम 2 गेंदों का खेल बचा हुआ है। बासठ का पीछा करना है 24 बॉल में, लेकिन अभी तो 4 गेंदें खत्म हो गई है। इस बार तेजी से गेंद को फेंकी, लेकिन टप्पा सही था, और दिशे के साथ इस बार ये गेंद देखने को मिल चुकी है। अच्छी लेंथ के ऊपर गेंद थी, और चकमा दिया गेंदबाज ने इस बॉलर को, और अंतिम बॉल बची हुई है, लास्ट डिलीवरी। अभी भी इस बार देखा जाए तो 19 बॉल में 55 रनों की जरूरत है। आजकल मोबाइल के अंदर सब कुछ है, टैली है, सब कुछ है। इस बार कैच की संभावना, कॉर्डन बॉल, लपका अपने फॉलो थ्रू में कैच, और इसी के साथ विकेट नंबर यहां देखा जाए दूसरा बार। बल्लेबाज सोनू पाटिल पिछले मैच के हीरो, इस मैच में 0, और चले अपने घर के अंदर। टीम का स्कोर है 7 लॉस ऑफ 2 विकेट। डीजे कामोटी गांव के लोकप्रिय खिलाड़ी बारका कामले का आगमन, जिनके ऊपर एकनाथ माली साहब का वो गाना काफी फेमस हुआ था ना, पाहिजे तेवढ्या देन तुला दिरक्या आणि बारक्या, मैच जिंकून दाखव मला। एक बार क्या कामले हंसले, अंपायर को देख रहे हैं, क्योंकि अंपायर और उसकी ड्यूटी भी सही हो जाती है ना। और मुझे ये लग रहा है कि हम तो दूर वाली छोर भी, लेकिन बार क्या अंपायर को ये पूछ रहा है कि खा के गए तुम्हारा पेट इतना बड़ा क्यों हो गया। लेकिन इस बार 7 पे स्कोर, 2 विकेट के नुकसान पे। हाँ, काम पे है ना, तो जानते हैं ना, सब कुछ जानते हैं। हाँ, फिर नगर पालिका, हम तो बार क्या पहले मैच में दिखा नहीं तो समझ गए कि इलेक्शन का जमाना है, अगर खड़ा होने की कोई इच्छा हो सकती है तो। लेकिन 7 पे स्कोर, और ये गेंद ककड़े साहब वाइट बॉल, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा चुका है 8 के घर में। हाँ, आदमी कहते हैं ना, कांटा छोटा होता है तभी अंदर ज्यादा चुभता है। वो आदमी दिखने में छोटा है, लेकिन खतरनाक है। ये देखिए, इस बार उछली हुई गेंद कंधों के ऊपर से चली गई है, गेंद बल्ले के भी संपर्क हुआ नहीं है। इस बार विजय खट से, जिन्होंने पिछले मैच में एक शानदार बाउंड्री लगाई थी, विनिंग शॉट कहलाता। और ये सिक्सर जाएगा, जाएगा, मैं बोला ना, हमें बहुत जजमेंट है। अटक गई गेंद छत के ऊपर, सिक्सर। डीजे और छक्के के साथ स्कोर गया है 14 के घर में। निखिल पहुंचे, 4 गेंदों का सामना किया 7 पे। बॉल अटक गई है, तो इस बार देखना पड़ेगा, नया गेंद का इस्तेमाल करना पड़ेगा आपको।
वासीगांव टीम ने इस बार देखा जब 62 रनों का टारगेट रखा है। यस अंपायर, क्या अंपायर, अभी तुम देखो ये 3 महीने में कैसे लट्ट हो जाएंगे। सुबह ही घर वाले कहते जाओ भागो, 3 महीना घर के अंदर कोई नहीं चाहिए। और इस बार क्या चाहिए? ओह वेल ट्राई, वेल ट्राई, खतरा, ओह मार क्या, पहुंच गए, गुड रनिंग। चीती की चपलाई, लोमड़ी की इस बार देखा जाए, लोमड़ी का दिमाग और बाज के नजर के साथ 2 रन इकट्ठा किया। ट्राई अच्छी की थी, लॉन्ग ऑफ वाले, लॉन्ग ऑन वालों को कह रहा कि माइन माइन ये मेरी कैच है, लेकिन उन्होंने ट्राई की थी, लेकिन अंत में कैच हाथ से उड़ गई और जमीन के ऊपर दान हो गई। 16 रन, 16, और इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर 17 बन चुके हैं। अभी पहली दफा गेंद को बार का कामले खेलेंगे। हार्ड हिटर बल्लेबाज फिनिशर के तौर के ऊपर रायगढ़ जिले के अंदर उनका नाम बड़ा है, बाहर भी बड़ा है, लेकिन पहली दफा गेंद को खेलेंगे। मेरे हिसाब से यहां देखा जाए 2 गेंदों का खेल बचा हुआ है। बारका के लिए 5वीं बॉल, होजर हुक किया है और यह क्या होगा, बाउंड्री। देखिए बारका कामले ने आते शानदार तरीके से बाउंड्री लगाई और 4 के साथ स्कोर 20 के घर में। डीजे शॉट प्लेन, लेकिन वो कुंपान में जाएगी क्या, नहीं बाहर जाएगी, नहीं अटक गई है कि सिंगल मिलेगा। यस, तो स्कोर अभी जाएगा 22-22। अभी जीतने के लिए आने वाले 12 बॉल में 40, यानी कि प्रत्येक ओवर में 20-20 रन चाहिए। बीस 20 रन चाहिए। बारका कामले और निखिल गोवारी ये जोड़ी मैदान के अंदर है, तब तक कुछ भी हो सकता है, लेकिन वासीगांव के कप्तान को तीसरे गेंदबाज को लाना पड़ेगा बॉलिंग ट्रैक के ऊपर, क्योंकि इस ओवर में 15 आए, 11 के पहले ओवर में 7 रन आए थे, 2 विकेट गॉन हो चुके। 12 में 40 चाहिए, तो प्रत्येक ओवर में 20-20 रन चाहिए। अब तो मुझे लग रहा है बारका भी 2 गेंदों के ऊपर सेट हुआ है, और उससे पहले इस बार देखा जाए यहाँ निखिल भी सेट हुआ है। क्या ये रन इकट्ठा करेंगे? कठिन भी है और आसान भी है, आसान भी है और कठिन भी है। क्रिकेट में कुछ नहीं कहेंगे, अनिश्चितताओं का खेल क्रिकेट कहा गया है, और क्रिकेट एक जेंटलमैन बेहद रोमांचक खेल है। नितिन सुतार गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए 2 बज चुके हैं। और यहाँ कैच की संभावना कठिन है थोड़ा सा, लेकिन पकड़ेगा लगता है। ये लब का कैच बहुत ही बढ़िया इस बार देखा जाए, लॉन्ग ऑन फील्डर ने जाकर वाइड एज मिड ऑन के क्षेत्र में इस कैच को लब का, और विकेट नंबर इस बार देखा जाए 3रा गॉन, और बड़े मुझे निखिल गोवारी चले बैक टू डग आउट। रितेश, ये रितेश पालकर, तुम केवाले में थे नहीं ना? हाँ, वासीगांव में है पालकर, केवाले में पालकर है, बहुत बड़े हैं। वो आदमी क्या करेंगे, हाथी को भी चड्डी पहन सकते हैं। 11 में 40 चाहिए। अक्षय, कैच इट,
अरे इस बार छोड़ा है जरूर उन्होंने, जानबूझकर नहीं छोड़ा है, लेकिन ट्राई अच्छी की थी। अभी स्कोर हो चुका है 23 और कैचेस भी 23 छोड़े हुए हैं। क्या देखिए कंप्यूटर है इस बार दिमाग कंचन पालकर साहब का। मैच नंबर 10 में कल और आज 10 मैच देखे हुए 23 कैचेस ड्रॉप। आज का पायगुन काकड़े साहब का अलग ही है। स्लो रन का प्रयोग किया है इस बार, देखा ड्राइव जरूर किया है अलॉन्ग द ग्राउंड, वो खिलाड़ी के पास ही गेंद चली गई। ये क्षेत्रक्षण अच्छा, मगर मिलेगा सिंगल और स्कोर जाएगा 24 पे 24। 24 पे स्कोर जा चुका है। आणि दर्पण मळवी इनका आगमन, किसी कान में बाली है देखिए सोने की, तो वही दर्पण स्वागत है आपका। आ गया सामने छक्का। और सामने ही इस बार देखा है छक्का ठोका। एक बार फिर से इस बार वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर खिलाड़ी तैनात ही जरूर, पाल करने के इनको फील्ड किया है। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ जर्मन कामोडी टीम का स्कोर जा रहा है 31-32 चाहिए। 8 में 32, 8 चेंडू 32 धावा। लास्ट बॉल है आपके, थोड़ा सा यहां कठिन हो रहा है काम। 7 में 31 चाहिए, 7 में 31। ओ बार क्या कह लीजिए, गेंद इस बार देखा थोड़ी बाहर रखी हुई थी, टाइमिंग हुआ नहीं, ओवर की समाप्ति। 6 बॉल जीतने के लिए 31 चाहिए। क्या है, ध्यान देना बहुत इंपॉर्टेंट बात है। कहीं व्हाट्सएप के ऊपर रात भर जागते नहीं रहने का और होठों को वैसलीन लगाने का, देखो प्रॉब्लम क्या होठों को। पूर्वी काकडे साहेबांना माहिती होतं घारापूरला कोण पण आता कोण सोबत केलं, हे काय सांगू शकत नाही। बघा त्यांची स्टाईल बघा उभी राहण्याची, पूर्णपणे त्यांचं पोट बघा कसा आकार आलाय पोटाला। आता अजून 2 महिने बाकी आहेत। आता एकदा रात्री सुरुवात केली ना हे मग मजा येईल बघा, फेब्रुवारी पर्यंत मजा आहे। आणि मग होळीला पूर्णपणे एक जेवण असतं त्यांच्या मार्फत। नाही पास आपले कॉमेंटर पंचांना सोरिया मस्कर बघिए, लाल ब्रिगेड, ये लाल वाले कौन है, वाशिवली। आइए स्वागत है आपका। बॉल को देखकर मारना चाहिए, स्लो रन का प्रयोग किया है। इस बार देखा जाए 5 में 31 चाहिए, 5 जो छक्के उड़ाना पड़ेगा आपको, लेकिन कंपलसरी चेसिंग है। रितेश पालकर जिन्होंने शानदार कैच एक लपका था, कैच पकड़ेगा विकेट कीपर, लपक लिया कैच, विकेट गॉन। 4 में चाहिए 31। कठिन भी है, आसान भी है, ये क्रिकेट है, ग्लोरियस गेम, क्रिकेट इज नेम। उनके पीछे जो रुमाल है वो हमारे महेंद्र अमरनाथ साहब भारत के थे ना, वो लाल रुमाल पहनते थे, पहले पास रखते थे। चलिए अब तो कठिन बन चुका है। बाहर के जैसे खिलाड़ी क्रीज के अंदर मौजूद थे, लेकिन वो स्ट्राइक के ऊपर नहीं आए।
यही इस बार देखा जाए मेन पॉइंट साबित हुआ है। और ये अभी इस बार देखा जाए कठिन बन चुका। अभी ये मैच तो मेरे हिसाब से जहां कामोड़े के हाथ से निकल गई है, आखिरी 2 गेंदें शेष है। बार क्या इस बैट्समैन को ये करे कम से कम उधर ऑफ साइड के ऊपर तो मार, लोगों का मनोरंजन कर। और इस बार बाउंड्री मिलेगी कवर के ऊपर, लेकिन वो रास्ते में गया वाशुली का। लगता है मेडल ओवर इस बार निकल भी सकता है क्योंकि अंतिम बॉल शेष है। ये डॉट नहीं तो इसे क्या बोलते हैं, रन किधर निकल, मैं ध्यान किधर है, रात भर नहीं व्हाट्सएप के ऊपर रहने का, जरा जल्दी सोने का घर में। और देखिए कट जरूर किया, सिंगल मिलेगा और इसी के साथ लगभग जरूर चाहे सिंगल मिला होगा, लेकिन इसी बीच लगभग देखा जाए तो 32 रन।